या मदन शेषडिया ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. त्यानंतर अनंत ठाकूर आणि सदानंद भालेकर यांचा सन्मानित केला जाईल. तर विष्णू भगत या एक नामांकित पंच आहेत. बैलगाडा शर्यत आपला येतोची सन्मानित केलं जाईल. आणि वळूया सामन्याकडे. विष्णूजी आपण विष्णुदादांचा सन्मान निलेदादा आपण करायचे आहे. आणि लगेचच सामन्याकडे आपण बोलूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मनोहर पाटील आणि वैभव भोपे यांच्याकडे बोलणार आहोत. हा धन्यवाद महागुरु. चला वळूया आपण खेळाच्या सत्राकडे जिथे ही लढत सध्या आपण बघतो. सन्माननीय धनाजी शालिक पाटील साहेब यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी तब्बल 4,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं आणि आज ते इथून मात्र रजा घेत असताना त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. पहिल्या फेरीतील खरं तर हा सामना सुरू आहे जो ई गटातील आपण 4 पोलचा अगदी 4 संघांचा अगदी प्रवास बघतो आणि तदनंतर डी गटातील 8 संघ खेळतील असा आजची रणनीती आहे. त्यामध्ये ही ई गटातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत VRCC उसाटणे आणि श्री मंगलमूर्ती पाले उरण हा संघ आपण बघतो. वेगवान गोलंदाजी सध्या सुरू असताना चांगली सुरुवात मैदानामध्ये झाली. सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानात आपण बघतो. पहिल्यांदा उसाटणे संघाने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि पाले संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये प्रणित म्हात्रे जो आलेत आणि सुरुवातीचे 4 डॉट बॉल फेकलेत. त्याच्यासमोर रोशन हजारे टॅप केल्या बॉलला भरपूर वेळानंतर बॅटन बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला तो देखील इतका चांगला नव्हता. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. मागील अगदी बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये मागील मॅच मध्ये रन बनल्या नव्हत्या. दुसऱ्या सत्रामध्ये त्या खूप चांगल्या पद्धतीने चेस झाल्या. परंतु या सत्रात देखील पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या मॅच मधील थोडासा प्रवास जो आहे तर थोडासा खडतड आहे बॅटिंग करणारी टीम अगदी पाले टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु सुरुवातीला जर षटकार चौकार येत नसेल तर मैदानामध्ये तुम्हाला किमान सिंगल डबल तरी मला जरूर करावे लागतील. हा देखील चांगला बॉल तितकाच तेज तरा राहिला. सुंदर गोलंदाजी केली खर तर रोशन हजारेनं. सुरुवातीला त्याने 4 डॉट बॉल फेकले. तदनंतर 5व्या बॉलवर आली सिंगल आणि अंतिम बॉल देखील आला डॉट. त्यामुळे ही ओव्हर राहिली फक्त एक सिंगलची. एकच धाव करू शकला पाली संघ या पहिल्या ओव्हर मध्ये आणि बघू शकता थोडस डॉमिनेट केले पॉवर प्ले मध्ये. इथे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी. सन्माननीय दिनेश मसने यांचा येतोची सन्मानित केलं जाईल. स्पर्धेकरता स्पोर्ट सायकल पुरस्कृत करण्यात आलेले. दिनेश दादा या आपला येतोची सन्मानित केलं जाईल. त्यानंतर बालाराम पाटील साहेब या आपला सन्मानित केलं जाईल. वाजे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व एकेकालचे एक नामांकित क्रिकेटर ज्यांनी एकेकाली चांगले क्रिकेट खेळले आणि त्यांचा येतोची सन्मानित केलं जाईल. सचिन ठाकूर यांना मी आमंत्रित करतो की आपण वाजे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बालाराम पाटील यांचं आपण इथे स्वागत करावं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 धाव. सध्या पाली संघाच्या अडचणी थोडे जास्त आहेत परंतु या अडचणीवर मात करावी लागेल. 4 ओव्हर आपल्या हातामध्ये आहेत. अजून 4 ओव्हरमध्ये किमान 40-45 धावा कशा येतील इथूनही याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रगतीशील राहावं लागेल. आपल्या ध्येयाकडे अगदी वेगानं पोहोचता आलं नाही तर एक पावलानं अर्थातच सिंगल डबलनं तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागेल. स्लोअर वन केला फसवला पहिल्याच बॉलवर. अगदी विकेट किपर डाऊन द बॉल कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. खरं तर प्रणित जो खेळाडू या टीमचा मुख्य ओपनिंग ब्लास्टर मेन प्लेयर आहे आणि तो आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये काही करू शकला नाहीये जी सुरुवात हवी होती त्याच्याकडून. कारण 6 बॉल प्रणितने खेळ आणि फक्त 1 सिंगल रन त्यांनी केली. आता नवीन 1 डाऊनला आपला ट्रम्प कार्ड खेळाडूचा वापर मात्र मैदानामध्ये पाले संघ करतोय. अगदी बघू शकता फलंदाजीसाठी कल्पेश म्हात्रे. कल्पेशला लढावा लागणार या सामन्यामध्ये. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे
पहिल्याच बॉलवर अगदी बघितलं आपण प्रेम पाटीलला गोलंदाजी करत असताना त्याने विकेट घेतली. टॉस झाला नाही हा खरं तर बॉल जो जम्प हवा होता बॅट्समनला जी उंची अपेक्षित होती ती मिळाली नाही. थोडंसं स्किट झाला हा बॉल आणि तदनंतर इथे डॉट बॉलची सांगता होत असताना अगदी हे बघतायत हा खेळ 8 बॉल फेकले गेलेत. 8 बॉल मध्ये फक्त 1 धाव करू शकलाय उरण परिसरातील हा पाळी संघ आणि जिथे संघाने 1 विकेट की गमावले. थोडीशी दूरदर्शी आहे. चकवलं रॉंग वनचा वापर केला. ब्रेक स्लोअर वन अगदी बघायला मिळालं. युक्ती प्रदर्शन करत असताना मैदानात प्रेम पाटील देखील उपयुक्त कामगिरी सध्या करतात. ठीक रात्रीच्या आपण बघतो 7:17 झालेत. ही दुसरी लढत सध्या सुरू असताना या रचनेतील खोदून काढायचं होतं या बॉलला. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये उत्साहने संघ आणि जबरदस्त गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. VRCC उत्साहने संघाने ताकदवान प्रदर्शन आपल्या गोलंदाजीतून आतापर्यंत तरी केलाय. कारण 1 या धावसंख्या फलकावर 2 गडी गमावलेत. तरी ते सन्मान्य प्रकाश पाटील यांचं आगमन झालेले त्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. प्रकाश पाटील आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. सन्माननीय मदन शेठ पाटील विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाजेपूर आणि वाजे खऱ्या अर्थाने बघा 3 गावांची ही ग्रामपंचायत आहे आणि त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. तर विद्यमान सरपंच मदन शेठ पाटील ग्रुप ग्रामपंचायत वाजे यांचा येतोचे सन्मानित केलं जाईल. हरिभक्त पर्यंत श्री कालूराम पाटील यांच्या शुभ हस्ते मदन दादा या आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल. आणि सुमित दादा पाटील पोलीस पाटील चेरिवली सुमित दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. बघा दोस्ती स्पोर्ट्स वेगर संघ ही लक्षात गोष्ट घ्या. यानंतर लगेच मॅच आहे तुमची विनर वर्सेस विनर. तर वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच मदन शेठ पाटील प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन कालूराम पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव केला जाईल. त्यानंतर या पाटील साहेब सुमित पाटील ज्यांना पोलीस पाटील होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचाही येतोचे सन्मानित केलं जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स वैभव भोपी. धन्यवाद महागुरु. 10 बॉल फेकले गेलेत. 1 सिंगल रन फक्त आले ऑन बोर्डवर. 2 विकेट गेले टीम पालेचे. टॅप करत असताना दिसले बॉल सुटला होता विकेट किपर कडून परंतु बॅकअप चांगलं राहिलं. आणखी एक डॉट बॉल इथे बघायला मिळालाय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या पेश करत असताना दिसलेत प्रेम पाटील. 5 बॉल त्याने आतापर्यंत या ओव्हरमध्ये फेकलेत. 2 विकेट मिळालेत. का स्पर्धेचं पहिलं मेडन ओव्हर फेकेल का? पहिलं निर्धाव षटक फेकण्याची संधी त्याच्याकडे. अंतिम बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका कॉन्फिडन्स न भरलेला. बघा मेडन ओव्हरच्या कगारवर होते गोलंदाज प्रेम पाटील आणि त्याला टार्गेट केलं. थोडंसं फुटवर्क वापरलं आणि ठोकलाय षटकार. यानंतर महेंद्र पाटील आणि मनोज पाटील एकेकालचे नामांकित क्रिकेटर आहेत त्यांचा सन्मानित केलं जाईल. या महेंद्र आणि मनोज पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोचे सन्मान वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मानित केलं जाईल. खास करून दिलीप शेठ पाटील अमेश शेठ लहू पाटील यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू कौतुक करू की एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून या वाजे गावच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. हा एक गोष्ट महत्वाची. विकेट किपर कडे बॉल जात असेल दोन्ही खेळाडूने एकदा स्ट्राईक सोडली तरच ती रन ग्राह्य धरली जाईल. अन्यथा खेळाडूला परत पाठवलं जाईल. लक्षात घ्या. त्यामुळे दोघांनी एकदा स्ट्राईक सोडणं हे गरजेचं आहे. सेकंड साठी देखील त्याच गोष्टी लागू होतात. परंतु सेकंड साठी जेव्हा तुम्ही धावाल तेव्हा रनआउट दिलं जाईल. सगळ्या गोलंदाज तयार. खोदून काढायचा प्रयत्न होता. बघायचं 3रा ओव्हरला आता प्रारंभ झालाय. जे पहिले षटक फेकलं रोशन हजारेनं तोच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलाय. मागील प्रेमचं षटक पहिले 5 बॉल फार सुंदर होते परंतु 6 धावा इतक्या महाग नाहीये ठरला. प्रेम पाटील 6 धावा देत असताना त्याने 2 विकेट घेतले. अगदी बघितलं आपण तर उत्कृष्ट कामगिरी त्याने आपल्या गोलंदाजीतून केली आणि सध्या रोशन हजारे सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर.
पहिला बॉल आला डॉट, दुसरा चेंडू. हा फटका बॉल हवेमध्ये तरंगतोय, अगदी क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचलाय. ऑलमोस्ट कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. या खेळामध्ये प्रत्येक झेल फार महत्वाचा असतो. स्पर्धेचा पहिला षटकार ठोकण्याचा विक्रम केला फलंदाज सुमित, दुसरा षटकार ठोकण्याचा विक्रम केला सुमितनं. आणि 6च्या मदतीनं धावसंख्येचं टोटल आपण जर बघितलं होतं तर या 2च्या मदतीनं संघ पोहोचला सध्या 9 वर. एक सिंगल, एक डबल, एक सिक्स आतापर्यंत चित्र राहिलंय या संपूर्ण पहिल्या इनिंगचं. आणि या तिसऱ्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ सध्या संपलाय. झेल सुटलाय. लगेच फिल्डिंग मध्ये बदल तिथे करण्यात आलाय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा रोशन. फलंदाज तयार आहेत सुजल. सुजल म्हात्रे अपेक्षित नजरेनं पंचांकडे बघितलं. जर तुम्हाला इतक्या जास्त डाऊट असतील तर तुम्हाला आम्ही व्हाईट साठी रिव्ह्यू दिलाय, तुम्ही त्याचा वापर करू शकता. अगदी एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंग मध्ये व्हाईट साठी, आणि दुसरा प्रत्येक इनिंग मध्ये जो दुसरा रिव्ह्यू आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर रनआउट साठी वापरा, एक तर बिमर साठी. परंतु जर तुम्ही गमावला तर दोन्ही चान्स गमावत आहेत, हे लक्षात घ्या. ड्राईव्ह केलं बॉल ऑन द राईज खेळायचा प्रयत्न केला. बॉल चालेल लॉंग ऑफला. फिल्डर आहेत, विक्रम बनले. पहिली सिंगल अगदी वेगाने घेतली, दुसरीसाठी वेळ मिळाला नाही. सिंगल वर संतुष्ट राहावा लागेल. सिंगल डबल सध्या कार्य हाती घेतल्या टीम पालेनं. धावसंख्येचं टोटल वाढवण्याचा प्रयत्न सुरू असताना हे करावं लागेल. बॅलन्स होण्यासाठी म्हणतात ना, मैदानामध्ये 5 षटकांचा जेव्हा सामना तुम्ही खेळता तेव्हा रणनीती बदलावी लागते. फलंदाजांना कधी कधी काढता पाय देखील घ्यावा लागतो. बऱ्याच वेळा सिंगल डबल कडे त्यांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, लक्ष केंद्रित करावं लागतं. विकेटची पड जर तुम्हाला थांबवायची असेल त्यानंतर सेट झाल्यानंतर आक्रमणी करायचं असतं. ही रणनीती महत्वाची असते, स्पेशली पहिल्या सत्रामध्ये. परंतु सेकंड इनिंग मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. टार्गेट मोठं असलं तर आक्रमण करावं लागतं, टार्गेट छोटं असलं तर सिंगल डबल तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असतं. परंतु ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमला. भरपूर वेळानंतर बॉल हवेत खेळ, टायमिंग इतका प्रॉपर नाही. फिल्डर डाऊन द बॉल, टिपतायत झेल. विकेट क्रमांक 3, तिसरा धक्का. थँक्स. इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना नीलकंठ जोमा भगत की ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता कूलर पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. नीलकंठ आता या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. आणि वाजे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आदरणीय सुधाकर पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करत आहोत. ओ टू कमेंट्री बॉक्स वैभव पोपी. धन्यवाद महागुरु यांचा दमदार आवाज. ज्या स्पर्धेमध्ये महागुरूंच्या आवाजानं सुरुवात होते ती स्पर्धा गाजते. आणि आज तेवढंच राजशाही थाटामाटामध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बघितला. रोशन हजारे नुकताच विकेट मिळाली. पुन्हा एकदा बॉल तरंगतो, परंतु आता सध्या थोडं कठीण होतं. ओ काय फिल्डिंग आहे, ग्रेट, जबरदस्त राहिला. क्षेत्ररक्षक होते समीर पाटील, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण. त्याने पहिल्यांदा झेलवर जाण्याचा प्रयत्न केला. जसा टप्पा पुढे पडला त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने स्वतःला जम्प केलं ते फार सुंदर होतं आणि अगदी चांगलं. 3 ओव्हरचा खेळ आता मैदानामध्ये संपला. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा टोटल आहे ऑन बोर्डवर 11 धावा. विकेट गमावलेत सध्या 3. मागील सामना देखील आपण बघितलं होता. पहिल्या सत्रामध्ये ज्याच पद्धतीनं धावांसाठी स्ट्रगल करत होता टीम वाजेपूर, तशी सध्याची परिस्थिती सध्या उरण परिसरातून आलेल्या पाले संघाची परिस्थिती बदलावी लागेल. परिस्थितीशी झुंज करावी लागेल आणि मैदानामध्ये आलेलं जे संकट आहे तशी 2 हात करावे लागतील तरी परिस्थिती बदलेल. कारण आता जे 12 बॉल आहेत ते तुम्हाला भरपूर काही देऊन जाणार आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये कमावण्याचा प्रयत्न करावा लागेल. चला जाऊया आपण डीजे कडे. 3 ओव्हर संपलेत, 3 बाद. तर इथे वाजे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रमेश भगत यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. ओ टू डीजे. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल. एक उत्तम साऊंड सिस्टीम डीजे तुमचं मन वाजे खऱ्या अर्थाने कौतुक करू. अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून ते उपलब्ध झालेली आहे.
चौथ्या षटकाला सुरुवात होणार आहे. खरं तर मैदानामध्ये थोडीशी परिस्थिती नाजूक आहे. रन का बनत नाही याची चर्चा, परंतु आता शोध मोहीम घेतली आहे टीमने देखील. हा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी केला. व्हाईट बॉलचा इथे पंच आम्हाला इशारा करत असताना दिसले. अतिरिक्त रन या चेंडूमध्ये जोडली जाईल. धावसंख्येचं टोटल बनलंय 12. गोलंदाज तयार पुन्हा एकदा समीर पाटील. पहिला बॉल वाईड होता, यावेळेस थोडस चकमा दिलाय फलंदाजाला. अवे फ्रॉम द बॉडी केला, थोडासा लेग ब्रेकचा वापर केला. स्विंगिंग गोलंदाजी. मला वाटतं या दोन्ही टीम एकामेकासमोर नवीन आहेत. कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करतो, कोणता फलंदाज कशी फलंदाजी करतो हे दोघांनाही माहिती नाही आहेत. थोडस दिर्शाद साईडला स्कूप करायचं होतं या बॉलला, परंतु टायमिंग इथे जुळलेलं नाहीये. स्ट्रगल जो सुरू होता, धावसंख्येचा वनवास सध्या असा सुरू असताना टीम पालेचा 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा टोटल ऑन बोर्ड वर 12. 3 खेळाडू बाद. परिस्थिती भरपूर नाजूक आहे. तलाताच्या फोडाप्रमाणे सध्या हे सत्र जपायचं आहे. इनसाइड आउट केला, फटका चांगला होता, परंतु पाठीमागे फिल्डर डाऊन द बॉल टिपला असेल. आणखीन एक खेळाडूचा संपलाय खेळ. चौथा धक्का टीम पालेला. बारा धावांवर सध्या 4 खेळाडू गमावलेत. शेवटचे फक्त आता 9 चेंडू शिल्लक राहिलेत. पहिल्या मॅच मध्ये धावा बनल्या नाही. चला, नो डाऊट की फलंदाजी चांगली झाली नसेल, परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये देखील पहिल्या इनिंग मध्ये धावा न बनणं थोडस डाऊटेबल राहतं. की स्क्रीच मध्ये थोडासा ओलावा आहे, की विकेट थोडी क्लोज आहे, याची चर्चा होतेच ना. परंतु एक महत्वपूर्ण गोष्ट जरूर मी सांगेन, असोसिएशनच्या मान्यतेनुसार जी विकेट जेवढी यार्डची असायला हवी, जेवढी मिडर असायला हवी, तेवढी विकेट इथे बनवली गेली. आणि सध्या तिथे स्ट्रगल सुरू आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी देखील झाले. तेजतर्रार गोलंदाजी, योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. बघा इथे बॉल फिरवलाय, इथे थोडस गती सोबत स्विंग स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल इथे येत असताना नवीन खेळाडू मैदानात बॅटिंगसाठी आलेत. फलंदाज प्रतीक म्हात्रे 6व्या क्रमांकावर आहे. बॅट्समन दाखल झाला आणि धावसंख्या थांबली तिथेच, जितच्या तिथे 12वर. सिंगल डबल कडे बघतच नाहीये टीम. वाजे संघाने याच चुका केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. आणि वाजेपूर संघाने आणि सध्या पाले संघ देखील त्याच चुका करतायत. विवेक कारण या गोष्टीचं, टीमनं सिंगल डबल कडे पाहिल्याच नाही. प्रत्येक खेळाडू येतो षटकार चौकाराचा प्रयत्न करतो आणि याच दृष्टिकोनातून रन बनत नाहीयेत. बघा हा देखील बॉल, खर तर बघा किती चांगला थ्रो इथे बघायला मिळाला. डायरेक्ट हिट, विकेट नंबर 5. धावा आहेत टोटल 12. विकेट गेलेत 5. चेंडू संपलेत 24. आता अंतिमचे 6 बॉल शिल्लक राहिलेत. परिस्थिती एकच आहे, प्रश्न एकच आहे. होय रन हवे आहेत, परंतु तो कोण करेल, कशा येतील, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. 5 खेळाडू गमावले गेलेत आतापर्यंत. एक षटकार आला होता, असं वाटलं होतं की थोडीशी मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. तदनंतर रोशन हजारे पुन्हा एकदा जो चमकला मैदानामध्ये, त्याचे 2 ओव्हर. रोशन हजारेचे ज्यांना धावा खर्च केला 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 विकेट घेतली. एक प्रेमचं 6 धावा देत असताना 2 विकेट गेला. आणि हा मैदानात एक वेगळा ट्विस्ट बघा मिळेल का? होय, यस डेफिनेटली. हा बॉल तर चांगला होता, परंतु पंच सांगतायत की विकेट किपरने केली गडबड आणि बॉल चालला बाईटच्या स्वरूपाने चौकार.
ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राम कातकरी दादा, या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. आमचे उत्कृष्ट गुणलेखक सोमनाथ पाटील वाजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर, आपलेही स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू महागुरु. नशिबाचा चौक करायला मागील बॉलवर 16 संघ कुदून काढलाय, बॉलला ड्राईव्ह केलाय, पाठीमागे फिल्डर आहेत, प्रोटेक्शन करतील विक्रम बनलियम. विकेट मात्र एवढे गमावलेत की आता दुसऱ्यासाठी धाडस जमू शकले नाहीत. सिंगलवर संतुष्ट आहेत. धावसंख्येचं टोटल आहे, ऑन बोर्डवर धावा आहेत सध्या स्थितीमध्ये 17 धावा ऑन बोर्डवर आपण बघतो. 24 लाईव्ह इव्हेंट, भरपूर प्रेक्षक सध्या आमच्यासोबत लाईव्ह आहेत, त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. परिस्थिती थोडीशी कठीण, नाजूक परिस्थिती खेळत असताना बॉल टर्न करेल, यस डेफिनेटली, आणि त्यासाठी थांबला खेळाडू पहिल्यांदा. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना, मैदानाचा मागचा बाजू जो विकेटच्या पाठीमागे लॉंग स्टॉप एरिया आहे, तो थर्ड मॅन, तो डीप कव्हर पॉइंट पर्यंत जो एरिया आहे, तो पाठीमागे सगळ्यात वेगवान एरिया. एकदा जर बॉल निसटला ना, तर मला वाटत नाही की बॉल तिथे थांबला जाऊ शकेल. 18 संघ, बॅट तर फार वेगाने फुडली, टायमिंग जुळला याही बॉलवर नाही. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट कितीही झाला नाही. आणखी एक डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रन फलकावर टोटल आपण बघतो सध्या 18 रन ऑन बोर्डवर. लोवर फुलटा बॉल, आता चाललाय बॉल मिड ऑफला. 1 रन इथे बनत असताना इतकं फारसं पडणार नाही VRCC उसाटणीला या सिंगलनं. संघाचं धावसंख्येचं टोटल एकंदरीत आपण बघितलं तर सध्या 19 वर आहे, आणि हा अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. शेवटचा बॉल देखील काय लाजवाब फेकलाय. खेळाडू आहेत अगदी येतील बॉल पर्यंत उचलते, थ्रो करते, दुसऱ्यासाठी निघाले, थोडंसं चुकीचा थ्रो आला, परंतु बॅकअप चांगलं होतं. 2 रन इथे बनलेत. अशा रीतीने पाहता पाहता पहिला डाव मैदानामध्ये संपला, आणि जो पहिला डाव विखुरला, जो अनबॅलन्स झाला, तो पुन्हा एकदा बॅलन्स करताच आला नाही. टीम पालेला विकेटवर विकेट गेले, डॉट बॉलवर डॉट बॉल आले, आणि प्रेशर वाढत गेल्याने प्रेशरमध्ये सगळं काही गडबड करून बसला बॅटिंग डिपार्टमेंट. बॅटिंग ऑर्डर या मॅचमध्ये सफल अगदी अपयशी ठरला, आणि त्यामुळे आता गोलंदाजांना इतका मोठा प्लॅटफॉर्मवर राहिला नाही आहे. कारण मागील मॅचमध्ये जरी 31 करायच्या होत्या, परंतु या मॅचमध्ये करायच्यात फक्त 22 रन. बघायचंय 21 धाबा ऑन बोर्डवर लागलेत, 22चं टार्गेट. जाऊया आपण डीजे कडे. सन्मान्य अनिकेत पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. अनिकेत, मनपूर्वक आपलेही स्वागत आहे. सन्माननीय शिरीष पाटील वाजे गावातील एक अग्रणी व्यक्तिमत्व, आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. शिरीष पाटील, आपले स्वागत आहे.
थँक्यू सो मच वैभव. जाऊया आपण मैदानावरती. धावा बनत नाहीयेत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण 5 षटकामध्ये फक्त 30 धावा पाहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण 5 षटकामध्ये धावा पाहिल्यात फक्त 21. 22 धाब्यांची इथे गरज असणार आहे. यापुढची लढत असणार आहे दोस्ती स्पोर्ट्स व्हीगर आणि ह्या सामन्यामधून जिंकणारा संघ त्यामध्ये लढत असणार आहे VRCC उसाटणे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा श्री मंगलमूर्ती पाले ओरण. या दोन संघामध्ये ही लढत आहे. जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला इथे सुरुवात येईल. जबरदस्त इथे गोलंदाजी राहिले. पहिल्या चेंडूवरती 22 धावा वाचवायच्यात 5 षटकामध्ये. असं कधीच घडलं नाही की ह्या मैदानावरती धावा होत नाहीत. मात्र नाईटची प्रथम स्पर्धा डे टुर्नामेंटमध्ये 5 षटकामध्ये आम्ही 90 पाहिल्यात. 5 षटकामध्ये आम्ही 110 पाहिल्यात. मात्र इथे नाईट स्पर्धेमध्ये धावा का बनत नाहीयेत. मात्र इथे फलंदाजानं दाखल आहे धावा बनवू शकतात. चेंडू जाईल सीमा पार. मिळणार चौकार. तर निश्चितच याच दरम्यान इथे आमच्या समेत पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या बाईकचे पुरस्कर्ते आणि रॉकेट साहेबा बैलाचे मालक अमय शेठ पाटील चिरवली. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आपण देऊया. जेव्हा स्पर्धेची जाऊया आपण मैदानावरती. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणाला इथे इरादा बदलला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. अनिश पाटील बाबले आम्हाला जॉईंट आहेत इथे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 4 धाबा 1 चौकार आलाय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. या गोलंदाजीसाठी गोलंदाज स्नेहल म्हात्रे इथे गोलंदाजीसाठी आपण गोलंदाजाला पाहते. 4 धाबा धावसंख्या फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ इथे निश्चितच संपलाय. आपण पाहते 22 धाब्यांचं आव्हान समोर असताना ही लढत आपण पाहते. राऊंड द विकेट. कट करते चेंडूला. गॅप मध्ये जाईल. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. मिळणार चौकार. थँक्यू सो मच. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आलेत. एकूण धावा बनल्यात त्या 8. श्रीकांत पाटील सुद्धा आम्हाला जॉईन झालेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डला क्लिअर करेल. मागे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 3 चौकार पहिल्या षटकामध्ये या सामन्याची हवा निघल्या आणि इथे आम्ही निश्चितच पाहते बाळाराम पाटील त्यांचं सुद्धा शुभागमन झाले. आम्हाला जॉईन होतील आमचे मित्र प्रफुल्ल बालेकर. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. मैदानाकडे आपण जाऊया. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या टोटल 12 धाबा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. अजूनही या 24 चेंडू जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज आहे. 10 धाब्यांची गरज आहे. माफ करा 22चं टार्गेट आहे. जाऊया आपण मैदानावरती. सौरभ म्हात्रे इथे गोलंदाजीसाठी आलाय. आणखीन एक चांगला फटका आहे. मागे कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल. इशारा येईल पंचांचा. हा चौकार. इंटरनेट सेवा ज्यांनी आम्हाला मोफत पुरवली ते श्री बालाजी केबल नेटवर्कचे मिलन शेठ पालकर केवाले त्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा इथे पुरवली गेली. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आपण देऊया. जाऊया आपण मैदानावरती. धाबा बनल्या टोटल 16 धाबा.
जिंकण्यासाठी फक्त 6 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे आपण पाहते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्पर्धा म्हटली तर सर्वांचं सहकार्याची गरज असते. मात्र वाजे गावातील युवा वर्ग एकत्र आला, ज्यामध्ये वाजे गाव असेल, चेरिवली असेल, युवा वर्ग एकत्र आला. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. भीमर सिटी प्लेयर्स रिव्ह्यू. यस, तिसरे पंच आम्हाला इथे जॉईंट होतील. सत्यवान काकडे सर आम्हाला इथे जॉईंट होतील. फेअर डिलिव्हरी आणि त्या निश्चितच आपण पाहते धाव मिळणार नाही या चेंडूवरती. एकूण धावा आहेत त्या 16 धावा, 22चं टार्गेट आहे. 2 गावातील युवा वर्ग एकत्र आला आणि वाजे गावामध्ये नाईटचं स्वप्न आणि ही आजची पहिली रात्र. सरळ बॅटनं उंची जास्त, लांबी मिळणार का? चेंडू जाईल सरळ साइड स्क्रीन मध्ये. आपण पाहते चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. 20 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. प्रेम पाटील आणि त्याला साथ देते विकास पाटील. 6 मध्ये 12 प्रेमच्या 3 चौकार आहेत आणि 3 मध्ये 8 इथे विकासच्या सुद्धा आपण पाहतोय. आणि 2 चौकारांच्या साह्यानं ही खेळी साकारल्या. चौकारामध्ये डीलिंग सध्या सूर्य आणि एकूण धावा आहेत त्या 20 धावा धावसंख्या फलकावरती. फक्त 2 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण इथे पाहते सन्माननीय रमेश भगत, प्रसिद्ध वडापाव विक्रेते, त्यांचं सुद्धा इथे खूप खूप आम्ही स्वागत करते. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे नक्की मिळेल. स्कोर लेवल झालाय, फक्त 1 धावेची गरज आहे. तर नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाचे संघनायक तर प्रेम कालुराम पाटील आपण संपर्क साधा. सरळ बॅटने इथे मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि सामना जिंकला 1 हाती. आपण इथे पाहते VRCC उसाटणे संघ. हार्ड लक दिस टाइम. उरण पाले दूरवरचा प्रवास करून आलेला संघ होता, मात्र फलंदाजांनी केलेली निराशा आणि ते सामना गमवावा लागला. थँक्स मनोहर पाटील. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ, उसाडणे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि मंगलमूर्ती पाले उरण क्रिकेट संघाने ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. या सामन्याचा सामनावीर मनोहर पाटील आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. तर सामन्याचा सामनावीर ठरते ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा, 2 गडी बाद केले आणि 13 धाव्यांचं योगदान देणारा प्रेम पाटील, मॅन ऑफ द मॅच. प्रेम पाटील या सामन्याचा हिरो आणि प्रेम पाटील या सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. प्रदीप पाटील, माजी सरपंच, ग्रुप ग्राम